नमस्कार मंडळी मित्रांनो, आरोग्य विभाग यांच्यामार्फत GMC मिरज यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला वर्ग 4 क्लास 4 यांची सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नोंदवून ठेवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज हा सुरू करूया। ओके, ते पण तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर यामध्ये वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये मित्र तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती भरायची आहे। यामध्ये स्वतःचे नाव द्यायचे आहेत, कन्फर्म तेच नाव द्यायचे आहेत, वडिलांची किंवा पतीचे नाव द्या, कन्फर्म तेच नाव द्या आणि आडनाव द्यायचे। दोन्ही ठिकाणी कन्फर्म नाव द्यायचे। त्याचबरोबर संपूर्ण नाव तुमच्या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर एक भ्रमणध्वनी मोबाईल नंबर द्यायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर सुद्धा तोच द्यायचा आहे। एक अल्टरनेट नंबर सुद्धा देऊ शकता। त्याचबरोबर एक मेल आयडी द्यायचा, त्याचा डोमेन कोणता आहे तो ठिकाणी सिलेक्ट करायचा, कन्फर्म मेल आयडी सुद्धा लिहायचं। ते झाल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा जसा तसा लिहायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट करायचा आहे। ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक केलं की तुमचा जो फॉर्म आहे तो रजिस्ट्रेशन झालेला आहे। त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि ID पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे। जो ID पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता फोटो अपलोड करायचे आहेत। फोटोची साईज जी आहे तो फोटो अपलोड करा आणि लाईव्ह कॅप्चर सुद्धा फोटो अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहेत। त्याच्यामुळे फोटो सही अपलोड केल्यानंतर हे बॉक्स टिक मार्क तुम्हाला करायचे आहेत आणि या ठिकाणी फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपण फोटो आणि सही हे दोन्ही अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मित्र तुम्हाला ह्या टिक मार्क या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत। टिक मार्क कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हे ऑप्शन मार्क क्लिक करून पुढची स्टेप येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती भरायची। आता लक्षात घ्या, बेसिक डिटेल्समध्ये तुम्ही कोणत्या पदाला अर्ज करू इच्छिता, म्हणजे या ठिकाणी जो कॉलेज आहे किंवा हॉस्पिटल आहे त्याचं नाव आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आणि पदाचं नाव परत भरायचं। लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ज्या जाहिरातीमध्ये जशी माहिती दिली आहे, उदाहरणार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज ह्यासाठी ज्या कॅटेगरीमधून तुम्हाला जागा आहेत त्याच कॅटेगरीमधून एका लॉग इनवरून हा एकच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। जर तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचे असेल नवीन लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरायचे। त्यामध्ये मित्र तुम्ही कोणत्या पदाला अर्ज करू इच्छिता तर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, तुमच्या चॉईसप्रमाणे जी काय असेल त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात। आणि तुमची कॅटेगरी कोणती आहेत, म्हणजे समजा ओपन असेल तर ओपन द्या किंवा ACBC EWS जी काय असेल तरी जी कॅटेगरी असेल तुमच्या ज्या जागेसाठी जी कॅटेगरी असेल ती तुम्हाला द्यायची आहे आणि हॉस्पिटलचं नाव आणि पदाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे। काही कॅटेगरीसाठी मित्र तुम्हाला या ठिकाणी SC/ST असेल तर SC/ST टाका किंवा या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी ACBC असेल तर ACBC टाका। काही कॅटेगरीसाठी मित्र तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं तर नॉन क्रिमिनल तुम्हाला टाकायचं आहे। त्यासाठी मित्रांनी या ठिकाणी ACBC टाकलेले आहेत। जर तुम्ही हँडिकॅपमधून आरक्षण घेऊ इच्छिता तर हे सिलेक्ट करा। हँडिकॅपचा प्रकार कोणता तो सिलेक्ट करून टाईप निवडायचा आहे, नसेल तर तुम्हाला नो करा। त्याचबरोबर तुम्ही जर हँडिकॅपमध्ये जर लेखनिक वगैरे जी काय हवी असेल तर तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिनलमध्ये मोडायचं असेल तर येस सिलेक्ट करा। काही कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल लागतं तर येस सिलेक्ट करा, नसेल तर तुमचं जर नो केलं तर तुमचा फॉर्म वर्ग ओपनमध्ये होणार आहे। त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल तर येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट केलं तरी सुद्धा फॉर्म तुमचा ओपनमध्ये जाणार आहे। त्याचबरोबर चालू शकतो वैधता आहेत। पुढचा आहे तो कास्ट वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुमची EWS असेल तर नो सिलेक्ट करू शकता। पुढचा आहे तो तुम्ही एक सर्व्हिसमॅनमधून जर अर्ज करू इच्छिता तर येस सिलेक्ट करा। एक सर्व्हिस माजी सैनिक असेल तर येस सिलेक्ट करा, त्याचा कालावधी तुम्हाला लिहायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी आर्मीची 15 वर्षाची कोर्सचा सर्टिफिकेट आहे का तर येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे। त्याचबरोबर अर्जदार फिमेल आहे का, जर महिला आरक्षण असेल तर येस सिलेक्ट करा किंवा नो सिलेक्ट करा। जर येस सिलेक्ट केलं तर फिमेलमधून अर्ज जाणार, नो सिलेक्ट केलं तर तुमचा नॉर्मली कोट्यातून अर्ज जाणार। त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटामधून अर्ज करू इच्छिता तर येस सिलेक्ट करा, स्पोर्ट्स कोट्याचा लाभ घेऊ इच्छिता तर येस सिलेक्ट करा। त्याचबरोबर भूकंपग्रस्त असेल तरी येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही अंशकाली पदवीधर असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करा। त्याचबरोबर स्पोर्ट्स कोट्यात जर तुमचा जो फॉर्म नसेल तुम्ही नो करू शकता। त्याचबरोबर तुम्ही याकडे प्रकल्पग्रस्त मधून जर अर्ज करू इच्छिता तर येस सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता। त्याचबरोबर तुम्ही अनाथांसाठी म्हणजे या ठिकाणी जे रिझर्वेशन कॅटेगरी असतात त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे। यामध्ये अनाथमधून जर अर्ज करू इच्छिता तर अनाथाचा प्रकार कोणता तो सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता। त्याचबरोबर तुम्ही डोमासाईलमधून महाराष्ट्राचा रहिवासी असता तर हे सिलेक्ट करा,
त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमामधून असेल तर येस सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फ्रीडम फायटर वगैरे काय असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करा. तुम्ही जनगणने अधिकाऱ्याचे कर्मचारी असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे कर्मचारी असेल येस किंवा नो सिलेक्ट करा. आणि आत्महत्याग्रस्त पालक असेल तर येस किंवा नो सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी रिजन हिंदू मुस्लिम काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रतत्व आलेलं आहे. तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं असेल तर हे सिलेक्ट करा. त्या आधार नंबर वगैरे टाका, नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचे. त्याचबरोबर पुढचा आहे तो एक्झाम सेंटर. एक्झाम सेंटरमध्ये पहिलं एक्झाम सेंटर कोणतं आहे ते हवं आहे ते टाका. सेकंडलासुद्धा कोणतं हवं आहे ते टाका. आणि थर्डलासुद्धा कोणतं हवं आहे ते, असे 3 एक्झाम सेंटर्स तुम्हाला टाकायची आहे. पुढचा आहे तो या ठिकाणी मिळतो तुम्हाला जी जन्मतारीख जी तुमच्या एज्युकेशनमध्ये असेल ती जन्मतारीख टाका. महिना कोणता आहे तो या ठिकाणी महिना टाकायचा आहे. आणि बर्थ इयर कोणता आहे ते या ठिकाणी टाका. ॲटोमॅटिक टक्केवारी वगैरे सगळं आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एज्युकेशननुसार तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करा. ट्विन जुळा भाऊ असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचं नाव वगैरे लिहा, त्याचं जेंडर वगैरे लिहायचं आहे. त्याचबरोबर मॅरिड अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर वडिलांचे नाव, आईचे नाव आणि स्पॉन्स असेल लग्न झाले असेल तर मिस्टरांचं किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा टाकायचा आहे, राज्य कोणतं आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर पिनकोड टाकून परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर वेगळा टाका, सेम असेल तर टिकमार्क करून संपूर्ण माहिती भरायची. त्याचबरोबर बँक डिटेल लिहायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, बँक रिफंड असणार आहे त्यामुळे बँक डिटेल लिहायचे आहेत. बँक खातेदाराचे नाव, खाते क्रमांक 2 या शाखेचे नाव, सेविंग प्रकार आणि आयएफसी कोड लिहायचे. शाखेचे नाव आणि ब्रँचचे नाव म्हणजे बँकेचे नाव आणि खात्याचे नाव तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर याची माहिती आलेली आहे. संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला ओके बटन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि जी राहिलेली माहिती या ठिकाणी भरायची. यामध्ये आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन डिटेल, यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वीचं मार्क्स टाकायचं आहे. त्यामध्ये बोर्डाचं नाव, विषय कोणता होता तो, पासिंग तारीख, एकूण टक्केवारी आणि क्लास लिहायचं आहे. त्याचबरोबर सेम 12वी कोणता झाला, बोर्डाचे नाव, आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते, पासिंग तारीख टाकायची आहे, टक्केवारी आणि ग्रेड टाकायचे. त्याचबरोबर डिग्री असेल तर डिग्रीची माहिती भरायची आहे. त्यामध्ये युनिव्हर्सिटीज नेम, विषय कोणता होता तो, पासिंग तारीख, टक्केवारी आणि क्लास टाकायचे. इतर असेल इतर टाका. त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर येस सिलेक्ट करा आणि नसेल तर नो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुमचा अनुभव असेल तर यामध्ये अनुभवामध्ये प्रोव्हिजनल मग तुम्ही आता कार्यरत आहात येस सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. आणि तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉब केला, पदाचे नाव, कधीपासून कधीपर्यंत, कामाचे स्वरूप आणि रिझन ऑफ लिव्हिंग असे कारण द्यायचे. जर एकापेक्षा जर जास्त कारण असेल तर ॲड मोर ऑप्शन मग क्लिक करा. त्याचबरोबर मराठी वाचता येते तर येस सिलेक्ट करा, लिहिता येते येस सिलेक्ट करा, स्पीक राईट येस नो करा. त्याचबरोबर इतर भाषा येत असते तर टाकून वाचन, लिहिणे, बोलणे हे सगळं माहिती भरायची आहे आणि व्हॅलिड हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपला डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. व्हेरीफाय ह्या मेसेज आलेला आहे, यामध्ये ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. पुढचा तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्याकडे फॉर्म प्रिव्ह्यू आलेले आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपली आलेली आहे. आणि आत्ताच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी माहिती आहे ती ठिकाणी चेकआउट करायची आहे. तुम्ही पाहू शकता ती जी संपूर्ण माहिती आहे ती भरलेली बरोबर आहे का या ठिकाणी पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे. आणि या ठिकाणी फॉर्म जो आहे तो या ठिकाणी आत्ताच सबमिट झालेला आहे. यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळी माहिती आलेली आहे. आता या ठिकाणी मित्रांनो राहिलेली माहिती आहे यामध्ये डॉक्युमेंट अँड पेमेंट या ठिकाणी करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता डॉक्युमेंट लिस्टमध्ये थंब आणि डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ओके, तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने थंब आणि डिक्लेरेशन हे दोन्ही अपलोड केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी आर यू शुअर म्हणजे तुम्ही फॉर्म सबमिट करू इच्छिता तर या ठिकाणी ओके बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो जी आता मित्रांनो तुम्हाला जे पेज आलेले आहे ते पेज मित्रांनो तुम्हाला जे पेमेंटचं पेज या ठिकाणी तुम्हाला आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी जी फी आहे ती ओपनची 1000 आणि कास्टची या ठिकाणी 900 रुपये फी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता ऑनलाईन या ठिकाणी जी फी भरायची त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर जी पेमेंट आहे ती पेमेंटला प्रोसेस होणार आहे. जी पेमेंटला वेबसाईट असते त्या वेबसाईटवर तुमचा फॉर्म रिडायरेक्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे अशा स्वरूपात तुम्ही फीसुद्धा भरू
शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.